आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416 कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. नैतिकता ही शोपीस नसून आचरणाची गोष्ट. तुकाराम मुंढे यांचे परखड प्रतिपादन. वाई वसंत व्याख्यानमालेच्या 110व्या वर्षाचा दिमागदार सांगता समारंभ. महागणपती घाटावर हजारो श्रोत्यांची उत्स्फूर्त उपस्थिती. नैतिकता ही खुंटीला टांगून ठेवण्याची किंवा शोपीस म्हणून मिरवण्याची वस्तू नसून ती दैनंदिन आचरणात आणण्याची गोष्ट आहे. प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन नैतिक मूल्ये जपणारा माणूस मूर्ख नसून खऱ्या अर्थाने धैर्यवान असतो, असे परखड प्रतिपादन धडाडीचे IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी केले. वाई येथील ऐतिहासिक महागणपती घाट येथे आयोजित प्रसिद्ध वाई वसंत व्याख्यानमालेच्या 110व्या पुष्पाचा सांगता समारंभ उत्साहात पार पडला. समाज आणि नैतिकता आजची वास्तवता या विषयावर मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर चिंतामणी केळकर होते. आपल्या घणाघाती भाषणात तुकाराम मुंढे यांनी संत, साहित्य, इतिहास आणि सामाजिक वास्तव यांचा संदर्भ देत नैतिकतेचे महत्त्व अधोरेखित केले. हिंदवी स्वराज्य हे सर्व धर्म आणि स्त्री पुरुष समानतेचा संदेश देणारे राज्य होते. मात्र आज शिवाजी महाराज व्हावेत पण दुसऱ्याच्या घरी अशी मानसिकता वाढताना दिसते, असे ते म्हणाले. आजच्या समाजातील उदासीनतेवर भाष्य करताना त्यांनी अपघातस्थळी मदत करण्याऐवजी व्हिडिओ काढण्याच्या प्रवृत्तीवर टीका केली. तसेच मी IAS सेवेतून निवृत्त होईल पण सार्वजनिक सेवेतून कधीही निवृत्त होणार नाही, अशी ग्वाही देत त्यांनी आईच्या निधनानंतर कोणतेही कर्मकांड न करता तिच्या अस्थीवर वृक्षारोपण करून पर्यावरणपूरक संदेश दिल्याचे सांगितले. या ऐतिहासिक सांगता समारंभासाठी महागणपती घाट परिसरात हजारो श्रोत्यांनी उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या व्याख्यानातून वाईकरांना नैतिक मूल्यांचा पुनर्विचार करण्याची नवी प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे.